महिलांना नोकरी करणं जमत नसतं. एकदा या दोन्ही भगिनींसाठी जोरदार टाळ्या. टाळ्यांचा आवाज बिलकुल येत नाहीये. स्वागत करत असताना सर्व कार्यकर्ती महिला ज्या आहेत त्यांनी सुद्धा ताईंबरोबर उपस्थित राहायचे आहे. जोरदार टाळ्या. टाळ्या मला ऐकायला आलेल्या नाहीत. मी बक्षीस देणार नाही. मी खरं सांगते, बक्षीस इकडून आहेत. ताईंनी आणली असली तरी काही बरोबर ना? हो बोलायचं. ठीक आहे. आपण पाहू शकतो जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत राजमाता उद्यान केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. सोबतच प्राजक्ता निलेश शिवले असतील यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन आज करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात या परिसरातील महिलांची उपस्थिती सामाजिक कार्यकर्ता यांनी सुद्धा स्टेजवरती उपस्थित व्हावं. त्यांचंही स्वागत आमच्या प्राजक्ताताई येल्वे मॅडम करणार आहेत. त्याच्यानंतर 2025 समाजरत्न पुरस्कार केलेल्या महाराष्ट्र पोलीस बॉईज मॅडम असोसिएशन बदलापूर अध्यक्ष, सहाय्य सामाजिक संस्था अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता साधना ओवाळ या दोघींनी सुद्धा स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. मी ज्यांची नावं घेतलेली आहेत, कसं आहे काही नावं ही आमची पाठ नसतात, त्यांचाही सत्कार प्राजक्ताताई येल्वे मॅडम तसेच सर्व माता भगिनी करत आहेत. घेतोय का? या ना. अमोलताई या. एक पिंक कलरची पिशवी जर कोणाला भेटली असेल त्याच्यामध्ये पैशांचं पाकिट आहे. जर कृपया कोणाला खरं तर महिला सक्षमीकरणासाठी उचललेलं हे महत्वाचं असं पाऊल आहे. काय सांगाल कशा प्रकारे हे उपक्रम राबवण्यात येतोय? आज आपण राजमाता जिजाऊ उद्योग केंद्र हा 16 जे केंद्र आहे त्याचं उद्घाटन केलं आहे. आणि हा उद्योग केंद्राचा उद्देश असा आहे की ज्या आमच्या घर बसल्या महिला आहेत त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, सक्षम झाल्या पाहिजेत. आणि एक महिला सक्षमीकरणाचं हे एक अभियान आहे ते आम्ही चालवणार आहोत, जेणेकरून आमच्या महिला सक्षम होतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. त्याच्यासाठी आम्ही हे उद्योग केंद्र चालू करणार आहोत. त्याचप्रमाणे ज्या आपल्या नगरपालिकेतल्या सुविधा आहेत, ज्या योजना आहेत, ज्या महिलांपर्यंत पोहोचत नाहीत त्या आम्ही पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू या केंद्राच्या माध्यमातून. आणि नक्कीच आमच्या महिला सक्षम होतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. विरंगुळा म्हणून आता आपण पाहतोय की हळदी कुंकू असेल किंवा होम मिनिस्टरचा एक भव्य कार्यक्रम ठेवलाय. किती महिलांनी साधारणतः यामध्ये सहभाग घेतलाय? इथे बऱ्यापैकी महिला उपस्थित आहेत. तर त्या अशा भरपूर महिलांनी इथे जेवढ्या उपस्थित आहेत त्या सर्व महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. अगदी आनंदाने, खुशीने सहभाग घेतलेले आहेत. आणि अजूनही आमचे याच्या खेळ चालू राहणार आहेत. आणि मॅडम आल्यामुळे आम्ही ते थांबवलं आहे आणि आता परत चालू करणार आहोत. तर मला विनंती करते सर्व इथे महिलांना की त्यांनी इथेच थांबावं. याच्या पुढे सुद्धा आपला कार्यक्रम चालू राहणार आहे. कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? एक छान असा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी राबवला जातोय, कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? खरंच हे खूप चांगलं उपक्रम आहे. त्याच्याने महिलांना खूप प्रोत्साहन भेटेल. तर त्यांचे जे अडचणी असतात जे ते सांगू नाही शकत, म्हणजे ह्याच्या पाठीमागे जे बिझनेस वगैरे करायला, तर तुमच्या माध्यमाने ते पूर्ण होईल. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच चांगलं करत राहा आणि असंच महिलांना नेहमी प्रोत्साहन देत राहा. शुभेच्छा. कशा प्रकारे आज या ठिकाणी शुभेच्छा? आज अशा प्रकारे शुभेच्छा की मला ही जी गर्दी बघून खूप असा म्हणजे आनंद वाटला. आणि जे हे उपक्रम जे एक राबवले त्याच्याबद्दल आपल्या निलेश दादांचं खूप खूप मनापासून अभिनंदन, प्राजक्ताताईंचं अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या.
सर आज एक विशेष पाहायला मिळते ते म्हणजे सर्व राजकीय पक्षातले मंडळी एकाच मंचावर आलेत. कसं शक्य झालं? कसं म्हणजे की इरादे अगर नेके तो रास्ते अनेक आहे असं मान्यवर काशीराम म्हणतात. आज 15 मार्च त्यांच्या जयंतीचा आज महत्त्वाचा दिवस आहे. बहुजन समाजामध्ये राजकीय क्रांती करणारे बाबासाहेबांनंतर सगळ्यात मोठी क्रांती करणारे जर कोण असतील तर मान्यवर बहुजन नायक काशीरामजी आहेत आणि त्यांच्या प्रेरणेने मी प्रेरित होऊन काम करत असतो. ज्या पद्धतीने आता ह्या सर्व महिला भगिनी आहेत, आज बदलापूरमध्ये नगरसेविका झालेल्या, एक संधी त्यांना संविधानाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामुळे आज या गोरगरीब किंवा सर्वसामान्य ज्या महिला आहेत त्यांचा आवाज म्हणून या ठिकाणी राऊत मॅडम आहेत, दारविन मॅडम आहेत किंवा बरेचसे ज्या नगरसेविका आहेत ते आहेत. तर आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की तुम्ही आमचा आवाज बना, तुम्ही आमच्या माध्यमातून किंवा आमच्या वतीने तिकडे महिलांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या रोजगारासाठी, त्यांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी, त्यांच्यावरती होणारे अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी आम्हाला मदत करावी. कारण आजसुद्धा बदलापूरमध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अन्याय होतात. कारण ही व्यवस्था पुरुषप्रधान आणि पुरुष काय करतात, महिलांना नेहमीच दुय्यम स्थान देतात, त्यांच्यावरती अन्याय करतात. म्हणून ज्या पद्धतीने राजमाता जिजाऊ यांनी आपलं समतावादी जे स्वराज्य आहे ती संकल्पना, त्याचा जो विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये रुजवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व बहुजन समाजाला एकत्र करून स्वराज्य, समतावादी स्वराज्य निर्माण केलं आणि रयतेचं राज्य निर्माण करून सर्व गोरगरिबांना 12 बलुतेर 18 बकड जातीच्या लोकांना एकत्र आणलं. तशी विचारधारा सर्व नगरसेविकांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि छत्रपतीचं समतावादी स्वराज्य निर्माण झाली पाहिजे हा आमचा संकल्प आहे. कारण कुठल्याही घरामध्ये, कुठल्याही व्यक्तीवरती, मग तो कुठल्याही जातीचा का असेना, त्याच्यावरती अन्याय होता कामा नये आणि महिलांवरती तर मुळीच नाही होता कामा नये. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व महिला भगिनींना, माता भगिनींना आमंत्रण केलेलं आहे. नगरसेविका या ठिकाणी आलेत, मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि ते येणाऱ्या काळामध्ये सर्व महिला भगिनींना आपापल्या वॉर्डामध्ये मदत करतील अशी आशा बाळगतो. राजमाता जिजाऊ उद्योग केंद्राचे उद्घाटन झालेलं आहे, त्याचा फायदा निश्चितच सर्व महिलांना होणार. त्याच्यामुळे राजमाता जिजाऊ उद्योग केंद्राच्या माध्यमातून महिलांच्याच मदतीने महिलांचा उद्धार अशा पद्धतीची आमची संकल्पना आहे. कारण बऱ्याचशा महिला त्यांच्यामध्ये वेगवेगळे कौशल्य आहे. आमच्या इकडे या ठिकाणी आता राऊत मॅडम आहेत, दारविन मॅडम आहेत, अंबावणे मॅडम आहेत, बरेचशा आता नगराध्यक्ष मॅडम येऊन गेलेले आहेत. बरेचसे अजून या ठिकाणी लोक येणार आहेत. निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये भावना एक स्त्री म्हणून स्त्रीला मदत करण्याची. त्यामुळे राजमाता उद्योग केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला रोजगार, प्रत्येक महिलेचं संरक्षण, प्रत्येक महिलेला प्रशिक्षण, प्रत्येक महिलेचा उद्योगासाठी सरकारचं किंवा प्रशासनाची मदत, त्यांचे आर्थिक सहाय्य या सर्व दृष्टिकोनातून एक सांगड घालणं, त्यांना संघटित करणं आणि संघटित करून त्यांचा उद्धार करणं हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे राजमाता उद्योग केंद्राच्या माध्यमातून आम्ही नोंदणी करतोय. सर्व महिलांचं कौशल्य आम्ही समजून घेतोय. ज्या महिलांचे जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा आम्ही उपयोग करून त्यांचंच कल्याण करण्याचं काम करणार आहोत. धन्यवाद. साधारणतः किती वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे आणि महिलांना काय आवाहन कराल? महिलांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही राजमाता जिजाऊ उद्योग केंद्रामध्ये सामील व्हा. तिचे सदस्य नोंदणी चालू आहे, तिचे फॉर्म घ्या. त्याच्यानंतर या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून आम्ही ज्यांचे डेटा आमच्याकडे येईल त्याचं बायफॉर्केशन करणार आहोत आणि ज्यांचं जे स्किल आहे त्या स्किलचा उपयोग करून त्यांना मदत करण्याचं काम करू. त्यांना गव्हर्नमेंटचे सर्व स्कीम अवेलेबल करण्यासाठी आम्ही नगरसेविकांना जाऊन विनंतीपत्र देऊ, विनंती करू. आणि निश्चित मला खात्री आहे की ज्या पद्धतीने राजमाता जिजाऊंनी महिलांचं एक केंद्र बनवलं होतं आणि महिलांचा उद्धार करण्यासाठी प्रयत्न केला, या पद्धतीने या ज्या नगरसेविका आहेत त्या सुद्धा महिलांच्या मदतीसाठी पुढे येतील मला खात्री आहे. आणि निश्चितच आपण या माध्यमातून सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या सहकार्याने राजमाता जिजाऊंचं स्मारक आणि पुतळा या ठिकाणी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि सर्व त्यासाठी मदत करतील मला अशी पूर्ण आशा आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्कीच आपण पाहिलं भव्य दिव्य आज आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर परिसरातील महिलांची उपस्थिती आपल्याला या कार्यक्रमाला पाहायला मिळेल. हळदी कुंकू दिलं जाणार आहे. तसेच आपल्याला गेम खेळायचे आहेत. तसेच आपले आयुक्त मॅडम आलेले आहेत, त्यांचंही आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. आपण एकीकडे गेम, त्यांचं मार्गदर्शन आणि एकीकडे हळदी कुंकू, तिन्ही कार्यक्रम एकदम करणार आहोत. हळदी कुंकू कोणी उठायचं नाही, जागेवर हळदी कुंकू मिळणार आहे तुम्हाला. तुम्ही बसा खुर्चीत, आम्ही तुमच्या समोर हजर. खुर्ची खूप महत्वाची, खुर्ची सोडू नका. महिला सक्षमीकरणासाठी विविध आज उपक्रम जे राबविण्यात आलेले आहेत. बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आपण बघू शकतो राष्ट्रीय प्रवक्ते लकी ड्रॉ आहे का निलेश येलवे असेल, 10 सोबतच लकी ड्रॉ आहे. प्राजक्त निलेश येलवे असेल यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन. ठीक आहे, आपण आता आधी मगाशी जो राहिलेला गेम होता तो बी कंटिन्यू करूया. येथे करण्यात आपल्या आलेला आहे. महिलांनी मगासारखं थोडं
मागे जायचंय. मान्यवरांनी आमचा जो आम्ही महिलांचे इथे खेळ चालू केलेले आहेत तेही बघावेत. थोडं मागे सरकायचंय महिलांनी. मगाच्या ज्या महिला खेळायला होत्या, दादा अनाऊन्स करा तिकडून, संतोष दादा मला मदत करा. महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन आज करण्यात आलेलं आहे. सोबतच राजमाता जिजाऊ थोडं मागे प्रत्येकीने हेल्प करा. ज्या खेळायला आता जास्त महिला आहेत त्यांनी पण खेळायला येऊ त्या शकतात. साईडच्या सगळ्या पुढच्या चेअर काढून घ्या आणि याला थोडं पाठी घ्यायचंय. इकडून पण पुढच्या थोड्या चेअर काढून घ्यायच्या. इकडे लावून घेतो. बदलापूर शहरातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसे आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चालेल, धन्यवाद. थोडं महिलांनी आम्हाला मदत करायची आहे. थोडं मागे व्हायचंय. कार्यक्रम संपत नाहीये. हळदी कुंकू आहे, 10 लकी ड्रॉ आहे. इथे मान्यवर अजून तुमच्यासाठी वेळ काढून आले. जेवढ्या महिलांना भाग घ्यायचा आहे त्या घेऊ शकतात. या पण. आपल्या ज्या मान्यवर आपल्या प्राजक्ता ताईंनी आज इथे आपल्या अजून थोड्या या पुढच्या तिकडे द्या, अजून 2-3 घ्या. आपल्या कार्यक्रमाची प्रास्ताविकता जी आहे ती येल्वे मॅडम सांगतायत. 2 मिनिटं सगळ्यांनी शांत ऐका, न गोंगाट करता. चालेल, आपल्याला ते उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींना नमस्कार, जय शिवराय. आज आपण हे राजमाता जिजाऊ उद्योग केंद्राचा उद्घाटन सोहळा घेतलेला आहे आणि हा उद्घाटन सोहळा महिला दिनानिमित्त घेतलेला आहे. महिला दिनानिमित्त आपण हा राजमाता जिजाऊ उद्योग केंद्राचा सोहळा घेतला आहे. त्याबरोबर आपण महिलांसाठी हळदी कुंकू तसंच होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम संपलेला नाही आहे, अजून चालू आहे. या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की महिला नेहमी स्वतःच्या कामात बिझी असतात, त्यातून त्यांना थोडासा विरंगुळा मिळाला पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आम्ही महिलांसाठी आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ उद्योग केंद्र हे महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही या उद्योग केंद्राची निर्मिती केलेली आहे. ज्या आमच्या घर बसल्या महिला आहेत त्या काहीतरी कमवू इच्छितात, स्वतःच्या पायावर उभ्या राहू इच्छितात, त्यांच्यासाठी हे राजमाता जिजाऊ उद्योग केंद्र चालू केलेले आहे. म्हणजेच काय, एक महिला सक्षम झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, तिने स्वतः घर चालवलं पाहिजे, हा एकच उद्देश राजमाता जिजाऊ उद्योग केंद्राचा आहे. आणि या आमच्या कार्यक्रमाचे जे संस्थापक आहेत माननीय निलेश येल्वे सर, त्यांनी फार मोठा विचार केला आहे की महिलांना कसा उद्योग मिळेल. पण महिलांना जो उद्योग आहे त्यांचं अशी कंडिशन नाही की त्यांनी आम्ही एका ठिकाणी येऊन काम केलं पाहिजे, कारण आमच्या भरपूर अशा महिला आहेत की त्या मुलाबाळांमुळे घरातून बाहेर निघत नाहीत. तर त्यांना घर बसल्या कसा रोजगार निर्माण होऊ शकतो, त्या कशा उभ्या राहू शकतात याचा प्रयत्न याच्या मार्फत केला जाणार आहे. त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये ज्या महिलांसाठी योजना असतात त्या योजना आमच्या महिलांपर्यंत कशा पोहोचतील याचा प्रयत्न इथे केला जाणार आहे. हा एकच उद्देश आहे राजमाता जिजाऊ उद्योग केंद्राचा. मी या ठिकाणी सर्व महिलांना विनंती करते की आम्ही काउंटरवर फॉर्म ठेवले आहेत राजमाता जिजाऊ उद्योग केंद्राचे. त्या फॉर्म याच्यासाठी आहेत की आपल्या महिलांचं कौशल्य कशात आहे त्या कौशल्याप्रमाणे त्यांना आम्ही घर बसल्या त्यांचा रोजगार त्यांना निर्माण करून देणार आहोत. त्यासाठी ते फॉर्म ठेवले आहेत. जर इथे कोणाला फॉर्म नाही मिळाले तर ते फॉर्म आमच्या ऑफिसमध्ये बहुजन मुक्ती पार्टी कार्यालय, त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ उद्योग केंद्र, संविधान चौकात त्याचं ऑफिस असणार आहे. त्या आमच्या ऑफिसमध्ये फॉर्म उपलब्ध असतील. ज्या महिला इच्छुक आहेत त्यांनी ते फॉर्म घेऊन आम्हाला भरून आणून द्यायचे आहेत. म्हणजेच आम्हाला त्या
त्यांच्या कौशल्याप्रमाणे त्यांच्यापर्यंत त्यांचं काम पोहोचवता येईल. मी इथे उपस्थित सर्व महिलांचं स्वागत करते, तसंच आभार व्यक्त करते की त्यांनी वेळात वेळ काढून इथे आल्या, उपस्थित राहिल्या. आणि असंच आपण एकत्र आलं पाहिजे प्रत्येक वेळेला, कारण आज आपण बघितलं तर आपल्या महिलांवर अन्याय अत्याचार बऱ्याच प्रमाणात वाढत चालले आहेत. लहान लहान मुलींवर अन्याय होतो आहे. तर आपण महिला एकत्र आलो, संघटित झालो तर कुठेतरी हे अन्याय थांबवता येतील. महिलांना एकत्र आणण्याचा उपक्रम आहे. या ठिकाणी मी एवढंच बोलू इच्छिते. या कार्यक्रमाची अध्यक्षता करण्यासाठी खास नाशिकवरून आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशनच्या माननीय ॲडव्होकेट सुजाता चौधरी मॅडम इथे उपस्थित आहेत. तर त्यांना सुद्धा आपण ऐकायचं आहे. तर सर्वांनी थोडा वेळ शांत बसा. आपण कार्यक्रम थोड्या वेळातच सुरू करणार आहोत. धन्यवाद. इथे स्टेजच्या इथे हे पाकिट आलेलं आहे. कृपया कोणाचं असेल त्यांनी घेऊन जावं, पण स्वतःचं आहे असं आधी हे करावं आणि मगच घेऊन जावं. आपल्या माननीय नगरसेविका मॅडम आंबवणे मॅडम आपल्या मनोगत व्यक्त करत आहेत. आपण सर्वांनी ते एक शांत चित्ताने, जरा जो गोंगाट होतोय ना खाली, तुमचा बोलायचा आवाज जास्त आहे माईक पेक्षा, तर मी कृपया शांत ऐका त्यांचं मार्गदर्शन. धन्यवाद. जिजामाता निजाम उद्यान ह्याच्यामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे. तर त्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. सर्व महिला वेळात वेळ काढून इथे आलेल्या आहेत. तर सर्वांनी चांगले कार्यक्रम करायचे आहेत. आणि त्या जिजाऊ केंद्राने आता महिलांसाठी प्रशिक्षण काही ठेवलेले आहेत. तर त्या प्रशिक्षणामध्ये तुम्ही सर्वांनी भाग घ्यायचे आहेत आणि आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं घर चालवले पाहिजे आणि मुलांनाही सुद्धा आपण शिकवलं पाहिजे. आणि आता आपल्या महिला नगराध्यक्ष झालेल्या आहेत, राष्ट्रपती झालेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 50% महिलांना आरक्षण दिलेलं आहे. सावित्रीबाई फुलेजी यांनी आपल्याला शिक्षण दिलं, म्हणून आपण खूप शिकून स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत. अशा सर्व महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं जन्म सार्थक केला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. पुढील सूत्रसंचालन संजीवनीताई करतील. बरं, आता आपल्या नगरसेविका मॅडम राऊत मॅडम आपल्याला त्यांचं मनोगत व्यक्त करत आहेत. विजया मोहन राऊत मॅडम, आम्ही त्यांना ताई म्हणतो नेहमी नगरपालिकेत आल्यावरती, आम्हाला ताई या शब्दाची सवय झाली आहे. धन्यवाद. त्यांचं मनोगत शांत चित्ताने ऐकून घ्यावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमा यांना त्रिवार वंदन. आणि आज जो आपला हा जागतिक महिला दिनाचा जो कार्यक्रम आहे, तर असं बोलायला म्हणजे की खरोखर आज ह्या महिलांसाठीच आपण कार्यक्रम ठेवलेला आहे की आपल्या महिला कुठेतरी कशामध्ये तरी गुंतल्या पाहिजे आणि त्यांना खरोखरच वेळही मिळत नसतो कुठल्या काही करायला. आज त्यांच्यासाठी जो कार्यक्रम ठेवला त्याचा तुम्ही खरोखर आस्वाद घ्या. आणि खरोखरच महिला ह्या खूप पुढे गेलेल्या आहेत. महिलांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. महिला कुठल्या गोष्टीत कमी पडलेल्या नाहीत. आता आंबवणे ताईंनी आमच्या सांगितले की महिला या राष्ट्रपती झालेल्या आहेत, तर खरोखरच आहेत, नगरसेविका आहेत, राष्ट्रपती. आज जे आम्ही नगरसेविका जे झालो, जे तर खरोखरच आमच्या बाबासाहेबांमुळे आम्ही झालेलो आहोत. तर असं म्हणजे एवढं बोलावं तेवढं बाबासाहेबांमुळं कमीच आहे. आणि खरोखरच माता रमाई, माता भीमा यांना
परिवार वंदन करून खरोखरच आज या निलेश दादा यांनी आम्हाला बोलवलं, त्याच्याबद्दल बोलण्याची संधी दिली. प्राजक्ता ताईंनी बोलवलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि खरोखरच तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. मस्त ग. निलेश दादा, आपल्याला काही सांगायचं आहे? आज जागतिक महिला दिन. मुळात हा जो महिला दिन आहे हा 8 तारखेला असतो, पण आज आपण 15 तारखेला कार्यक्रम आयोजित करतोय. त्याचं कारण आज बहुजन समाजामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर राजकीय क्रांती करणारे मान्यवर काशीरामजी यांची जयंती आहे, 92वी जयंती. त्याचा आज महत्वाचा दिवस आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने त्याचबरोबर आज राजमाता जिजाऊ उद्योग केंद्राचं उद्घाटन या निमित्ताने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी माझ्या आईला या ठिकाणी वंदन करतो की तिने मला माता भगिनींचा सन्मान करायला शिकवलं. आणि त्यानंतर सर्व माझ्या माता भगिनी, माझी पत्नी, माझी जीवनसाथी प्राजक्ता येलवे, जिने सातत्याने मला साथ दिला, माझं कुटुंब, माझे सर्व ताई, माझी भगिनी, माझ्या कार्यकर्त्या, या सर्वांच्या मदतीने, सहकार्याने, आशीर्वादाने आज आपण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी हे सांगू इच्छितो की सर्व महिलांमध्ये एक प्रकारची भावना आहे, ती म्हणजे आपण काय करू शकतो, आपण कसं करणार, आपण कसं यशस्वी होणार. एक प्रकारचा संकोच, एक प्रकारची भीती, एक प्रकारच्या मनामध्ये एक प्रकारचा निराशावाद. कारण या व्यवस्थेने सातत्याने महिलांना दुय्यम स्थान दिलेलं आहे, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालेले आहेत. कारण कधी पण जेव्हा एखाद्या 2 पुरुषांमध्ये वाद होतो तेव्हा त्याच्या आई आणि बहिणीचाच उद्धार करतो, तो स्वतःबद्दल कधी बोलत नाही. त्याच्यामुळे ही जी पुरुषांची जी मानसिकता आहे, ही मानसिकता या व्यवस्थेसाठी घातक आहे. त्यामुळे राजमाता जिजाऊंची जी व्यवस्था होती, जी समतावादी व्यवस्था होती, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक महिला भगिनींचा, माता भगिनींचा मान सन्मान करत होते, त्यांचा आदर करत होते. एवढंच काय, ज्या वेळेला ते लढाया करत होते त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे सरदार महिला राणी म्हणून त्यांना बहाल करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून एवढी सुंदर माझी आई असती तर आम्हीही एवढे सुंदर असतो असे उद्गार येतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्या महिलेकडे पाहून आपल्या आईचा दर्जा देतात. असा सन्मान करणारा राजा दुसरा कोणी झालेला नाही. म्हणून ती विचारधारा राजमाता जिजाऊने त्यांच्या मनात पेरली, त्यांच्या विचारात पेरली आणि त्यामुळे रयतेचं स्वराज्य निर्माण झालं. आणि ते रयतेचे स्वराज्य हे केवळ महिलांपुरती नव्हतं, तर बहुजन समाजातल्या प्रत्येक शेड्यूल कास्ट, शेड्यूल टाईप, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेनटी आणि आजचे जे धर्म परिवर्तित मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बुद्धिस्ट असतील, लिंगायत असतील, शिवधर्मी असतील, त्या सर्वांसाठी होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सेनेमध्ये मुसलमानांना पण तेवढं स्थान दिलं होतं. आणि ज्या लोकांना शिवलं जात नव्हतं असे महारा मांगांच्या लोकांना सुद्धा आपल्या आरमार प्रमुख, आपले सरदार बनवलं होतं. त्यामुळे ज्या व्यवस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांचा खून केल्यानंतर या ठिकाणी पेशवाई निर्माण केली आणि पेशवाईनंतर या ठिकाणी आमच्या लोकांवरती अन्याय अत्याचार केले, त्यांच्या गळ्यात मडके टाकले, कमरेला झाडू लावलं, असे जी व्यवस्था होती तिला खतम करण्याचं काम आपल्या सर्वांना करावं लागेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करावं लागेल. आणि या स्वराज्यामध्ये आपल्याला प्रत्येक महिलेला आजच्या तारखेला जी असुरक्षतेची भावना आहे, आपली मुलगी शाळेत जाते, आपली मुलगी कॉलेजला जाते, आपली मुलगी बाहेर जाते, आईच्या वडिलांच्या मनामध्ये एक प्रकारची चिंता असते, संकोच असतो, मनात भीती असते की माझी मुलगी सुखरूप येईल की नाही. कारण आपण पाहतो बदलापूरमध्ये काय, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांवरती अन्याय अत्याचार होतं. एवढंच नव्हे तर लहान लहान बच्चूंवरती सुद्धा अन्याय होतोय. आपल्या आदर्शामध्ये जे ट्रस्टी होते त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा झालेलं आहे. मग आपल्या महिला, आपल्या मुली कुठे सुरक्षित आहेत का, एक मोठी चिंता आहे. त्यामुळे आज महिलांची ही परिस्थिती निर्माण होण्याचं कारण महिलांमध्ये नेतृत्वाचे अभाव आहे, नेतृत्व निर्माण झालेलं नाही. नेतृत्व म्हणजे कसं, नॉलेजेबल नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. निर्भीडपणे महिलांच्या हक्क अधिकारांसाठी मैदानात उतरून लढणारे महिला निर्माण झाले पाहिजेत.
त्यांच्या हक्क अधिकारांसाठी लढणारे, मग बघायचं नाही कुठला पक्ष आहे, कुठला नेता आहे. या बाबतीत आपण एकदम काळजीपूर्वक काम केलं पाहिजे की महिलांच्या सुरक्षतेसाठी, त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी सर्व महिलांनी पदर खचून एकत्र यायला पाहिजे. जोपर्यंत आपण संघटित होणार नाही, महिलांमध्ये जोपर्यंत नेतृत्व निर्माण होणार नाही, तोपर्यंत महिलांचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून महिलांना माझी अशी कळकळीची विनंती आहे की आपल्यामध्ये जे कौशल्य आहे त्या कौशल्यांना आपण सर्वांच्या संघटित प्रयत्नांनी आपण त्यांना एक विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहोत, त्यांना मदत करणार आहोत, त्यांचा बिझनेस सेटअप करून देण्यासाठी मदत करणार आहोत. ज्या महिलांना बिझनेस सेटअप करत असेल त्यांना आर्थिक नियोजनासाठी मदत करणार आहोत. सरकारी जेवढी पण यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक किंवा मार्गदर्शनपर जे काही त्यांना आपल्याला सहकार्य करता येईल ते करून देणार आहोत. त्यांचे फायनान्शियल डॉक्युमेंट्स असतील, त्यांचं गुमस्ता लायसन असेल, त्यांचं ITR असेल किंवा त्यांच्या व्यवसायासाठी निधी उपलब्ध करण्याचा असेल, त्या सर्व बाबतीत त्यांना आपण मदत करणार. एवढंच नव्हे, त्यांच्या कौटुंबिक समस्या, त्यांच्या शैक्षणिक समस्या, त्यांच्या सामाजिक समस्या, कुठल्याही त्यांच्या कोर्टाच्या समस्या असतील, पोलीस स्टेशनच्या असतील, वॉटर सप्लायच्या असेल, नगरपालिकेच्या असेल, आधार कार्डचं असेल, कुठल्याही बाबतीत जे काही त्यांच्या अडचणी असतील त्याच्यासाठी राजमाता जिजाऊ उद्योग केंद्र त्यांना मदत करेल. या ठिकाणी प्राजक्ता एलवे आणि मी आपण या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो, विनंती करतो की आपण या ठिकाणी नोंदणी फॉर्म आहे तो भरला पाहिजे, अर्ज भरले पाहिजे, आपले कौशल्य काय ते त्यामध्ये नोंद केले पाहिजे. ज्यांचे जे कौशल्य आहे त्या कौशल्याचं आम्ही संघटित त्या लोकांना करून त्याचं बायफॉर्केशन करून त्याची यादी बनवून त्या महिला भगिनींना आम्ही मदत करण्याचं काम करणार आहोत. जसं फॉर एक्झाम्पल एखादी महिला समजा चित्रकला करणारी असेल किंवा तिला आपण हस्तकला म्हणू किंवा तिला एखादा बचत गट चालू करून तिच्या माध्यमातून त्याचं एखादं रोजगाराच्या निमित्ताने एखादं हॉटेल चालू करायचं असेल, पोळी भाजी केंद्र चालू करायचं असेल, मी काय म्हणतो एवढं मर्यादित न राहता मोठे आपण बिझनेस एंटरप्रेन्योर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय. मोठे बिझनेस सेटअप त्यांच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट बनवण्यासाठी त्यांना आपण मदत करणार आहोत. तुम्ही फक्त पुढे या, तुम्ही प्रयत्न करा, तुमच्या प्रयत्नाला यश कसं मिळेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, मदत करणार आहोत. आपण प्रत्येक महिलेला तिच्या घरामधून तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, रोजगार निर्माण व्हावा, तिच्या कुटुंबाला एक सुरक्षता निर्माण व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. एवढंच नव्हे, आपल्या मुलाबाळांच्या काही समस्या असतील, ऍडमिशनच्या असतील किंवा तुम्हाला एखादा कोण गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती जर त्रास देत असेल, तुमच्या मुलांना त्रास देत असेल, मुलींना त्रास देत असेल तर तुम्ही आमच्याकडे संपर्क करा. तुमच्या मदतीसाठी आम्ही पाहणार नाही किती वाजले, तुमच्या मदतीसाठी आम्ही ठामपणे उभं राहू. यासाठी आपण सर्वांना मी विनंती करतो की आपण येणाऱ्या काळामध्ये राजमाता जिजाऊ उद्योग केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या विचारधारेच्या माध्यमातून त्यांच्या विचारधारा घेऊन तो वारसा पुढे प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आपण या निमित्ताने सर्व या ठिकाणी आला त्याबद्दल आभार करतो. आपण या कार्यक्रमाचं पूर्ण आस्वाद घ्यावा. होम मिनिस्टरचा कार्यक्रम आता होणार आहे, प्रत्येकाला पारितोषिके दिले जाणार आहेत, लकी ड्रॉ आहेत. त्याच्यानंतर आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी आपल्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या ऍडव्होकेट सुजाता सौदंते मॅडम, ज्या वकील संघटनेच्या ILPA इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन या वकील संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांचं शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, त्यांचे विचार ऐकून घ्यावेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण संघटितपणे कसे काम करूया, कशा पद्धतीने काम करता येईल आणि राष्ट्रीय स्तरावरती, राज्य स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, स्थानिक ठिकाणी आपलं नेतृत्व कसं प्रस्थापित होईल या अनुषंगाने ते आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांचं आपण ऐकून घेऊया. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. पुढे आपण या राजमाता उद्योग केंद्रामध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हाल आणि तुमच्या सर्व बचत गटाला आपण मदत करू हे या ठिकाणी आश्वासित करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय संविधान. कार्यक्रमाच्या मुख्य अध्यक्षता मॅडम, आपल्या पाहुण्या माननीय ॲडव्होकेट सुजाता चौदंते मॅडम. बघा सुजाता मॅडम या तुमच्यासाठी एवढ्या मोठ्या असून आज तुम्हाला इथे एक समुपदेशन म्हणजेच मार्गदर्शन करायला आलेले आहेत. काळाची गरज, एकत्रता कशासाठी हवी ते आपल्याला थोडक्यात सांगणार आहेत. आधी एक विनम्र विनंती आहे मॅडम, एकच सेकंड घेते आणि तुम्हाला माहिती आहे आपले गेम व्हायचे 10 लकी ड्रॉ आहेत. हळदी कुंकू देऊन झालं तरी गेम बक्षिसं इथे आहेत. मॅडमचं आपण एक मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि मग आपण गेमला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.
जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. व्हेरी गुड. स्वतःसाठी एकदा टाळ्या. मॅडमने बऱ्याच वेळेस टाळ्या टाळ्या करत आहेत तरी सुद्धा आवाज येत नाहीये. ते मध्ये मध्ये का बोलावं लागतंय माहिती का, की आम्ही आहे ना इतके एक्साइटेड झालेलो आहेत की आम्हाला प्राइज मिळणार आहे. हळदी कुंकवासाठी काहीतरी आम्ही इथे करण्यात आलेलो आहोत, तर काहीतरी गिफ्ट घेऊन जाणार आहे. तिकडे सगळं लक्ष लागलेलं आहे. हा जो कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांसाठीच आपण इथं ऑर्गनाईज केलेला आहे, बरोबर आहे की नाही? हा, आवाज. मला माहिती आहे की बऱ्याच वेळेचे तुम्ही इथे आलेले आहात. मला सांगितलं येल्वे मॅडमनी की कसे कसे आपले कार्यक्रम आहेत. ते कार्यक्रम मला वाटतं अजूनही एंटरटेनमेंटचे चालू राहणार आहेत याच्यानंतरही. आणि तुमचं सगळं लक्ष इकडे गेलं असणार आहे. असं वाटत असेल की किती वेळची आम्ही भाषण ऐकतोय. भाषण ऐकायचा सगळ्यात जास्त मुलखाचा कंटाळा कोणाला असेल तर आमच्या बायकांना नाही. त्याच्यामुळे आता हे असं झालं असेल की अध्यक्षता मॅडम आता माईक घेणार आहेत, किती वेळ बोलणार आहेत माहित नाही. लवकर आवरलं तर बरं होईल. पण काय माहिती का, की मला बोलावंच लागणार आहे, तुम्हाला ऐकावंच लागणार आहे. त्याला काही इलाज नाहीये. मला रेल्वे मॅडमनी बोलवलेले नाशिकवरनं आणि त्यांनी बोलण्यासाठीच बोलवलेलं आहे, बरोबर आहे की नाही? तर बोलल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. सो सॉरी फॉर दॅट. तुम्हाला ऐकून घेणं आहे. आजचा आपला जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण महिला दिन म्हणून इथे सेलिब्रेट करत आहोत, बरोबर आहे का? आणि आता एकदा हे करते, तुमच्याकडे जे प्लेट घेऊन येत आहेत ना, तुम्हाला जी बक्षिसं दिली जात आहेत ती जागेवरती काय दिली जाणार आहेत माहिती का, की तुम्ही इथून हलू नका. तुमचा जो मेन फोकस आहे तो मोठ्या गोष्टीकडे ठेवा. आणि आलं तुमच्याकडे तरी तुम्हाला बोलण्याची गरज नाहीये. तिला द्या, यांच्या राहिले ते देतील ना, ऑर्गनायझर आहे ना त्यासाठी. तुम्हाला त्याच्यासाठी दाखल करण्याची गरज नाहीये. तुम्ही फक्त जेवढं लवकर शांत बसाल तेवढं लवकर माझं बोलणं संपणार आहे. आणि तुम्ही जेवढा वेळ तिथे मागे गडबड करणार आहे तेवढा वेळ माझं वाटणार आहे. मग काय तुम्हाला चालणार आहे सांगा मला. ओके, फक्त मागचे जे व्हॉलेंटियर आहेत, मागचे जे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी कृपया एक तर चेअरवरती बसून घ्या, नाही तर मग साईडला उभे राहा. कारण तुमच्यामुळे सुद्धा मागे गोंधळ होत आहे आणि सगळं लक्ष मागे जात आहे. प्लीज, ज्या महिला असतील त्यांच्यासाठी विनंती आहे, व्हॉलंटियर्सनी त्यांच्या चेअरची बंदोबस्त करावं, ज्या उभ्या आहेत त्या, आणि ज्यांच्यासाठी खुर्च्या आहेत त्यांनी खाली बसून घ्यावं. माझ्या मैत्रिणींनो, बहुजन समाजातील ज्या ज्या महानायक आणि महानायिकांनी आमच्या, विशेष करून आम्हा बहुजनातील स्त्रियांचा उद्धार करण्याकरिता स्वतःच्या प्राणाचीही आहुती दिलेली आहे, सर्व प्रकारचं त्याग, बलिदान आणि समर्पण दिलेलं आहे, ज्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सक्षमपणे बसलेलो आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी त्या महानायक आणि महानायिका यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करत आहे. आज आपण या ठिकाणी महिला दिनाचा कार्यक्रम आपण ऑर्गनाईज केलेला आहे. किती जणींना माहिती आहे महिला दिन म्हणजे काय? 8 मार्चला आपण करतो, बरोबर आहे? दरवर्षी 8 मार्चला. आणि हा जो कार्यक्रम आहे तो जगभर साजरा केला जातो महिलांकडनं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती युनोकडनं सुद्धा 8 मार्च हा जो दिन आहे हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो, बरोबर आहे? इथे बसलेल्या बऱ्याच जणी या शिकलेल्या आहेत. मला वाटतं ग्रॅज्युएट तर नक्कीच झालेल्या असतील आणि इथं स्टुडंट पण मुली मला दिसत आहेत. किती जणींनी क्लेरा झेटकिनचं नाव ऐकलेले? ऐकले कोणी? कोणी ऐकले? कोणीच नाही ऐकले. कोणी ऐकले? क्लेरा झेटकिन, जिच्यामुळे 8 मार्च हा महिला दिन आंतरराष्ट्रीय स्तरावरती साजरा केला जातो, त्या महिलेचं नाव आहे क्लेरा झेटकिन. म्हणजे आम्ही काय करतो, का करतोय आणि ह्याच्यातून आम्हाला काय केलं पाहिजे याचं मागचं पुढचं काहीही विचार आम्ही करत नाही. हे कार्यक्रम का बरे घ्यावे लागतात आपल्याला, का बरं वारंवार महिलांमध्ये प्रबोधनासाठी आपल्याला जावं लागतं, त्याला हे कारण आहे. कारण आम्ही कधी जाणून घेतलं नाही, आम्ही कधी कोणाला विचारलं नाही, आम्हाला कोणी काही सांगितलं नाही. बरं सांगितलं नाही पण आपल्याला सगळं वाचायला मिळतं. आज असं काही नाही की तुम्हाला गुगलवरती बघायला मिळणार नाहीये. आता तर एआयचं जग आलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं माहिती जी असते, माहिती हा ज्ञानाचा स्रोत असतो मुख्य. नॉलेज इज अ पॉवर म्हटलं जातं. मग आम्ही हा जो दिवस आहे तो दिवस आम्ही सगळ्या जणी एकत्र येऊन का बरं सेलिब्रेट करतो?
कधी आम्ही विचार केलाय का? आणि तोही जगभरातल्या महिला का बरं करतात? तर पहिलं आणि दुसरं महायुद्ध ज्या वेळेला झालेलं होतं, त्या महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशच्या देश पिळचिराग होऊन गेलेले होते. आणि हे जे 20वी शताब्दी जी सुरू झालेली होती, त्यावेळेला एक आधुनिकीकरण सुरू झालेलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियलिस्ट लोक तयार झाले होते. आणि जगाचा जो संपूर्ण कारभार आहे तो कामगार आणि कारखाना मालक म्हणजे भांडवलदार अशा दोन वर्गवारी जी परिस्थिती आहे ती पूर्ण जगभरामध्ये निर्माण झालेली होती या आधुनिक इंडस्ट्रियलिस्ट या गोष्टींमुळे. आणि याच वेळेला ज्या वेळेला महिला सुद्धा कामगार कारखान्यामध्ये कंपनीमध्ये कामाला जायच्या, त्यावेळेला त्या काम पुरुषांच्या बरोबरीने करायच्या, परंतु पुरुषांच्या बरोबरीने त्यांना वेतन मिळायचं नाही. त्यांच्या कामाचे तास सुद्धा जास्त राहायचे, अगदी 8-8, 12-12 तास त्यांना राबवून घेतलं जायचं. आणि त्यांना सगळ्यात पहिल्यांदा मत देण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आलेला नव्हता. आणि या तीनही मागण्यांना घेऊन 1908ला न्यूयॉर्क मधील महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेलं होतं. 1910ला कोपनहेगन इथं जेव्हा आंतरराष्ट्रीय परिषद भरली, त्यावेळेला या क्लेरा झेटकिन या मॅडमनी त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवला की 8 मार्च किंवा जो महिला दिन आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण साजरा केला पाहिजे. कारण हे जे आंदोलन होतं हे आंदोलन जगभरातील महिलांसाठी पहिलं आंदोलन होतं जे महिलांनी केलेलं होतं. स्वतःसाठी केलेले हे जे आंदोलन आहे, स्वतःचं मत देण्याचा अधिकार मिळवून घेण्याचं जे आंदोलन होतं, बरोबरीचा दर्जा निर्माण करण्याचं जे आंदोलन होतं, हे महिलांनी त्यावेळेला केलं. आणि केल्यानंतर आज जो आपल्याला मताचा अधिकार मिळालेला आहे त्या महिलांनी फाईट केल्यामुळे, संघर्ष केल्यामुळे मिळालेला होता. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जगातील म्हणजे काय होतंय की जगभरामध्ये ही परिस्थिती आहे. महिलांना दुय्यम स्थान जे दिलं जातं पुरुषांच्या माध्यमातून, ही जगभरी परिस्थिती आहे. ही काय परिस्थिती भारतामध्ये आहे अशातला भाग नाही. अगदी तुम्हाला सांगते, तुम्ही कायद्याचा अभ्यास आम्ही करतो. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना हक्क अधिकार दिले, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हिंदू कोड बिल सुद्धा लागू झाले या देशामध्ये. आज जर एखादी मुलगी असेल, मुलगा असेल, या अगोदरचा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये केवळ मुलांना परंपरेने ज्या जमिनी किंवा जी संपत्ती यायची त्याचं बरोबरीचं वाटप केलं जायचं, केवळ मुलांमध्ये केलं जायचं. मग त्याला कोपासनं हा शब्द होता. पण हिंदू कोड बिल ज्यावेळेला इम्प्लिमेंट केलं गेलं ते टप्प्याटप्प्यांनी केले गेलेलं होतं. त्याच्यानंतर मात्र मुलीला सुद्धा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये बरोबरीचा हिस्सा मिळायला सुरू झालं. हे ते हिंदू कोड बिल. म्हणजे आपण 21व्या शतकामध्ये एंट्री केली, पण 21व्या शतकामध्ये एंट्री केली, आधुनिकतेकडे आपण चाललेलो आहोत. मुलींचंही बऱ्यापैकी शिकण्याचं प्रमाण आहे, हे प्रमाण जागतिक लेवलवरती बऱ्यापैकी आहे. असं असताना सुद्धा 2005 मध्ये आपल्या भारताला, भारत सरकारला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 नावाचा काय करावं लागलं, कायदा आणावा लागला. आणि तो महिलांच्या सुरक्षेसाठी होता. याचा अर्थ काय होतो, कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचं संरक्षण करण्याचा कायदा त्यांनी आणला. मग हा कायदा जर तुम्हाला 21व्या शतकामध्ये आणण्याची जर वेळ पडलेली आहे, याचा अर्थ आजही आमची महिला, तिच्यावरती जो अन्याय केला जातो तो अन्याय फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये, ती जे त्या ठिकाणी काम करते त्या जागेवरती एवढंच नाही, त्याचं स्वरूप आहे, तर कुटुंबामध्ये सुद्धा महिला ज्या आहेत त्या महिला पीडित आहेत, विक्टिम आहेत, त्यांना न्याय मिळत नाहीये. आणि म्हणून त्यांना आजही कोर्टाची पायरी चढावी लागत आहे. बरोबरीचा अधिकार कुटुंबामध्ये मागण्यासाठी सुद्धा, मूलभूत हक्क अधिकार तिला मिळवण्यासाठी सुद्धा काय करावं लागते, आजही लढावं लागत आहे. म्हणजे आमची परिस्थिती एक कायदा करून ही बदलणारी नाहीये. पण जगामध्ये जी गोष्ट नाही ती आमच्या भारतामध्ये आहे. जगामध्ये व्यवस्था काय आहे, पुरुष आणि स्त्री असे 2 वर्ग आहेत जगामध्ये. आणि पुरुष सत्ताक पद्धती ऑलमोस्ट ऑल ओव्हर इंडिया वर्ल्ड मध्ये आहे. पूर्ण जगात तुम्ही कुठलाही अमेरिका घ्या, इंग्लंड घ्या, जपान घ्या, जर्मनी घ्या, कोरिया घ्या, कुठेही बघा लग्न झाल्यानंतर पोरगी नांदायला पोराकडे जाते, पोरग काही पोरीकडे नांदायला येत नाही. बरोबर आहे. याचा अर्थ पुरुष सत्ताक पद्धती जी आहे ती जगभर आहे. पण भारतात ही
मनुस्मृती लागू आहे. आमच्या देशामध्ये महिला ही गुलाम, दुय्यम, शूद्र, हीन कशामुळे आहे तर ती धर्माच्या आधारावरती आहे, ती व्यवस्थेच्या आधारावरती आहे. हा जो देश आहे, भारताची जर संस्कृती तुम्ही बघितली तर पहिली जी स्त्री होती जिने शेतीचा शोध लावला, तिचं नाव काय आहे माहिती कोणाला? निरुती. निरुती एका महिलेने शेतीचा शोध लावला. शेतीचा शोध लावल्या कारणाने जे मनुष्य लोक होते, लोक कशासाठी? अन्न पाण्यासाठी भटकायचे, जंगलामध्ये भटकत होते. भटकंती करत